म्हणतात दत्तगुरु संचले जैसे तैसे. कारण दत्तगुरूंचं निर्वाण हे आपण ऐकलेलं नाही. ते कसं प्रभू रामचंद्रांनी शरयूमध्ये देह विसर्जित केला. भगवान गोपाल कृष्णांना गदाचा बाण लागला आणि त्यांनी आपला देह म्हणजे त्यांचा अवतार संपवला. या सगळ्या देवांविषयी आपण ऐकतो, पण दत्तगुरु हे कायम आहे. आणि म्हणून त्या म्हणतात स्मरतु आम्ही देवता स्मरण केल्या क्षणी समोर विरल. मग मी आता म्हटलं दत्तगुरु की उभे राहतील का, तर ते राहत नाही. कारण मगाशीच मी म्हटलं की भगवान आते नाही असं म्हणतो, पण आम्ही द्रौपदी की करावं लागेल ना, तर ते महत्वाचं आहे. ती ओढ आणि ती ओढ तिळकीनं मारलेली हात असावी लागते, तर देव समोर येऊन उभा राहतो. आणि तिथे तेच सांगितलंय की माझे पुण्य फळा आहे आज म्हणाले दत्तगुरु. तर या पुण्याचा संचय मला माझ्याकडे असल्यामुळे, आणि तसं नामदेव महाराजही म्हणतात की जन्मोजन्मी आम्ही बघू